नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न अवघड अशा प्रकारचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे राष्ट्रपिता। लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता या नावाने ओळखले जाते। पुढील प्रश्न पहा, रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था कोणी रद्द केली? रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था कोणी रद्द केली? योग्य उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स। वॉरन हेस्टिंग्स। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रद्द केली जर विचारलं तर वॉरन हेस्टिंग्स, आणि जर असा प्रश्न विचारला की दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली तर रॉबर्ट क्लाइव्हने, कोणी रद्द केली तर वॉरन हेस्टिंग्स। पुढे पहा, कैकई या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? कैकई, विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे कलहप्रिय स्त्री, म्हणजे ज्या स्त्रीला भांडण करायला आवडतं अशी स्त्री। भांडखोर स्त्री म्हणजेच कलहप्रिय स्त्री म्हणजे काय? कैकई। पुढे पहा, नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस यासाठी कोणता शब्द योग्य आहे? पर्याय पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे धर्मराज। लक्षात ठेवा, धर्मराज म्हणजेच काय? नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस। पुढे पहा, इंद्र या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पहिला पर्याय पहा, सुरेंद्र, सहस्राक्ष। विद्यार्थी मित्रांनो, सुरेंद्र म्हणजे इंद्र, बरोबर आहे। सहस्राक्ष म्हणजे इंद्र, बरोबर आहे। पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, देवेंद्र, शक्र, वासव। विद्यार्थी मित्रांनो, देवेंद्र म्हणजे इंद्र, बरोबर आहे। शक्र म्हणजे इंद्र, बरोबर आहे। वासव म्हणजे इंद्र, बरोबर आहे। दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये जे काही शब्द आहे ते सर्व शब्द इंद्र या शब्दाला समानार्थी आहे। तिसरा पर्याय पहा, पुरंदर, वज्रपाणी। विद्यार्थी मित्रांनो, पुरंदर म्हणजे इंद्र, बरोबर आहे। वज्रपाणी म्हणजे इंद्र, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी तीनही जे काही पर्याय आहे त्या तीनही पर्यायामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते इंद्र या शब्दाला समानार्थी आहेत। लिहून ठेवा, तोंडी पाठ करा। आता आपल्याला काय विचारलं आहे, इंद्र या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर यापैकी सर्व हे झालं आपलं उत्तर, 4 नंबर पर्याय। विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। लिहून ठेवा, इंद्र, सुरेंद्र, सहस्राक्ष, देवेंद्र, शक्र, वासव, पुरंदर, वज्रपाणी हे सर्व समानार्थी शब्द आहेत। पुढे पहा, खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? खासी ही आदिवासी जमात आहे, कोणत्या राज्यात आढळते? योग्य उत्तर आहे मेघालय। खासी, मेघालय। पुढे पहा, काँग्रेसच्या मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? आता विद्यार्थी मित्रांनो, मवाळ नेते आणि जहाल नेते असे नेते होते, बरोबर। विचारलं काय, मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? पहिला पर्याय पहा, बाळ गंगाधर टिळक, हे जहाल नेते होते। लाला लजपत राय हे जहाल नेते होते। बिपिन चंद्रपाल जहाल नेते होते। 4 नंबर पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले, हे मवाळ नेते होते। लक्षात घ्या, हे झालं आपलं उत्तर। मवाळ नेते कोण? गोपाळ कृष्ण गोखले। आणि जे काही पहिले 3 पर्याय आहे ते आहे जहाल नेते। पुढे पहा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? योग्य उत्तर आहे 12। पुढे पहा, महात्मा गांधी यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला। कोठे झाला? मुंबई, पुणे, पोरबंदर, दिल्ली। योग्य उत्तर आहे पोरबंदर या ठिकाणी। महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर या ठिकाणी झाला। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा पर्याय विचारला आहे। पहा, पहिला पर्याय अनमान, हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, अनादर।
विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही पहिला पर्याय आहे अनमान, हयगय, उपेक्षा, या ठिकाणी दुर्लक्ष असं आहे. ओके, दुर्लक्ष आणि अनादर हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. दुसरा पर्याय पहा, अचानक, अनपेक्षित, एकाएकी. आता दुसरा पर्याय सुद्धा समानार्थी शब्द आहे आणि ते बरोबर आहे सर्व. तिसरा पर्याय पहा, अभिनव, नवीन, नूतन, अपूर्व. आता अभिनव, नवीन, नूतन आणि अपूर्व हे सुद्धा शब्द एकमेकांच्या समानार्थी आहेत. आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्व पर्याय बरोबर आहे, म्हणजेच योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे, एकही पर्याय चुकीचा नाहीये, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा, मला परीक्षेची भीती वाटते यातील परीक्षेची या शब्दाची विभक्ती सांगा. मला परीक्षेची भीती वाटते, परीक्षेची. आता पहा, चा, ची, चे, चा हे जे प्रत्यय असतं ते कोणत्या विभक्तीमध्ये असतं? तर षष्ठी विभक्ती. लक्षात घ्या, षष्ठी विभक्ती. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढे पहा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर आहे नानासाहेब. नानासाहेब. पुढे पहा, खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 1829. 4 डिसेंबर 1829. पुढे पहा, यमुना व गंगा या 2 नद्यांचा संगम कोठे होतो? योग्य उत्तर आहे प्रयागराज या ठिकाणी. यमुना व गंगा या दोन्ही नद्यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी होतो. पुढे पहा, परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव या वाक्याचा प्रकार सांगा. परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रार्थना करतो, काय करतो? प्रार्थना. तेव्हा ते जे वाक्य असतं ते कोणतं असतं? तेव्हा तो जो वाक्याचा प्रकार असतो तो असतो आज्ञार्थी. परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव म्हणजे आपण परमेश्वराकडे काय करतोय? प्रार्थना करतोय. आणि जर प्रार्थना करत असेल तर ते वाक्य असतं आज्ञार्थी. लक्षात ठेवा, ईश्वराला प्रार्थना केली आहे म्हणून आज्ञार्थी वाक्य ठरते. लक्षात घ्या, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. लिहून ठेवा, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. पुढे पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन याला आपण काय म्हणतो? लोकशाही, सामंतशाही, पुरोगामी, राज्यशासन. योग्य उत्तर आहे सामंतशाही. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन याला आपण काय म्हणतो? सामंतशाही. पुढे पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. पुढे पहा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? तर कचनेर या ठिकाणी आहे. पुढे पहा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे वर्धा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा या ठिकाणी आहे. जागतिक कर्करोग दिन केव्हा असतो? योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी. भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहे? सर्वात कमी लोकसंख्येची घनता. योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. पुढे पहा, गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? पहिला पर्याय पहा नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. दुसरा पर्याय कोपरगाव. कोपरगाव सुद्धा गोदावरी नदीकाठी वसलेला आहे. तिसरा पर्याय पैठण. पैठण गोदावरी नदीकाठी वसलेला आहे. तीनही पर्यायामध्ये जे काय आहे पर्याय नाशिक, कोपरगाव आणि पैठण हे तीनही शहरे गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. 4 नंबर पर्याय आपलं झालं उत्तर. पुढे पहा,
सेवा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी कधी केली? कधी केली? तर 1908. लक्षात ठेवा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे यांनी. कधी केली? 1908. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? तर केशवसूत. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस. योग्य उत्तर आहे 14 डिसेंबर. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस. भारतीय संविधान कधी लागू झाले? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. काय विचारला आहे? भारतीय संविधान कधी लागू झाले? योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950. पुढे पहा, राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? तर सर ए.ओ. ह्यूम. सर ए.ओ. ह्यूम. पुढील प्रश्न पहा, अनुराग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? नाही असं म्हटलेलं आहे. पर्याय पहा, प्रेम, प्रीती, लोभ यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अनुराग म्हणजे प्रेम, बरोबर आहे. अनुराग म्हणजे प्रीती, बरोबर आहे. अनुराग म्हणजे लोभ, बरोबर आहे. तीनही शब्द अनुराग या शब्दाला समानार्थी आहे. प्रेम, प्रीती, लोभ म्हणजे काय? अनुराग. या ठिकाणी काय विचारलं? कोणता शब्द अनुराग या शब्दाला समानार्थी नाही म्हटलेला आहे? तर तीनही शब्द समानार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. पुढे पहा, दीनमित्र या नावाने कोणाला ओळखले जाते? दीनमित्र. योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील. दीनमित्र या नावाने मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते. पुढे पहा, रेड प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? रेड प्लॅनेट. योग्य उत्तर आहे मंगळ ग्रह. रेड प्लॅनेट म्हणून मंगळ ग्रहाला ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.